हौसाचे बाजूला बसण्याचे 4 दिवस संपले. आता हौसाचा सहवास आपल्याला मिळणार याची उत्सुकता रामकाकांच्या मनात अजिबात उरलेली नव्हती. उलट तिच्या वाह्यात वागण्यानं तिच्याबद्दलची एक आढी मात्र त्यांच्या मनात रुतून बसली होती. त्यातही हौसा काय करायची? तिला जरा आमचे दौलती काका किंवा लिंबोणी काका दिसले की ती आपली कंबर लचकवत त्यांच्याशी लाडे बोलायला जायची. एकदा पार्वती वहिनी आणि रमी वहिनी रामकाकांकडे येऊन हलकेच म्हणाल्या, "अरे राम्या, तुझं लग्न होऊन 4 दिवस झालेत, त्या हौसाचं वागणं काही आम्हाला पटत नाही." पार्वती काकू म्हणाल्या, "तिला आपल्या मोठ्या दिराशी कसं वागावं हे जरा शिकव." राम्या काल हे खूप संतापले होते. ती बया म्हणे शाळेत जाऊन मास्तराबरोबर काहीतरी भलतंच बोलली होती. तेव्हा सावरून घेत रामकाका म्हणाले, "वहिनी, मला जरा वेळ द्या, मी तिला सगळं शिकवीन." ते ऐकून रमी काकू वैतागून म्हणाल्या, "भाऊजी, मला वाटतं तुम्ही हा उगाच घोळ मांडलाय. हे बेणं शिकणारं नाही तर शिकवणार आहे." आणि रामकाकांनी हौसाशी रात्री त्यांच्या खोलीत आल्यानंतर बोलायचं ठरवलं होतं, कारण सकाळी त्यांना शेतावर जावं लागायचं. दुपारी किंवा संध्याकाळी तिच्याशी काही बोलावं तर ती आपल्या गोतावळ्याला धरून बसलेली असे. नंतर 4 दिवसांनंतर रामकाका हौसा त्यांच्या खोलीत येण्याची वाट बघत बसले होते. त्या रात्री तोंडात सुगंधी पान चघळत हौसा "माझी चोळी दंडा तर रुतली बाई" असं काही गुणगुणत पदरानं वारा घेत रामकाकांच्या खोलीत आली. तेव्हा त्यांनी बघितलं, हौसाच्या हातात दुधाचा पेला नसून कसला एक कागद होता. पण त्याकडे लक्ष न देता रामकाका उतावळेपणी हौसाला जवळ घेण्यासाठी पुढे सरकून म्हणाले, "हौसा, अगं आज आपली ही पहिली रात्र आहे. ह्याच क्षणाची मी आतुरतेनं वाट बघत होतो." तशी हौसा एकदम मागे सरकत म्हणाली, "धनी, जरा वाईस दम धरा. बघा, शेवटाला म्या तुमचा बायको झालो, पण माझा एक अट आहे. मना तुमच्या बाप्याचा काय पण भरवसा नाही. उद्याच्याला तुम्हासनी महा कंटाळा आला, तुम्ही मना वाड्याबाहेर काढला तर म्या कुणीकडे जाणार हो?" रामकाका म्हणाले, "अगं हौसा, मी कशाला तुला वाड्याबाहेर काढीन ग? अगं माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी अख्ख्या वाड्याशी भांडून तुझ्याबरोबर लग्न केलं आहे, ते काय तुला वाड्याबाहेर काढण्यासाठी? हे बघ, मला तू आणि आपली 5 पोरं पाहिजेत." तसं हौसा तोंडावर हात ठेवत म्हणाली, "काय म्हणलासा? 5 पोरं? अगोदर या कागदावर सही करा आणि मग माझ्या संघानी जाय या." तेव्हा रामकाकांनी आश्चर्यानं तो पेपर घेऊन पाहिला तर त्या 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्यांचे शेतमळे, वाडा, जनावरं सगळं काही हौसाच्या नावावर करून ती आता त्या स्टॅम्प पेपरवर त्यांची सही मागत होती. रामकाकांना धक्काच बसला. ते म्हणाले, "हौसा, हा कागद तुला कोणी करायला सांगितला?" तशी ती आपल्या छातीवरचा पदर बाजूला काढत म्हणाली, "ते समजा राहून द्या. मना अगोदर त्या पेपरावर तुमची सही पाहिजे, मग समजा पुढचं करायचं." तसे ते संतापले आणि म्हणाले, "हौसा, आता तू कायद्यानं माझी पत्नी झाली आहेस. माझं जे काही आहे ते सगळं तुझंच आहे. त्याला कुठल्या वेगळ्या कागदपत्राची गरज नाही. त्यात आमच्या मांजरीवाडीतल्या कुण्याही गावकऱ्यांना आपली जमीन, जनावरं, वाडा आपल्या पत्नीच्या नावावर केलेला नाही, तरी त्यांच्या बायका आपापल्या चुलीजवळ सुखी आहेत. माझ्या वहिनींचं उदाहरण बघ की." हौसाही रागानं म्हणाली, "अहो, त्या समध्या वाड्यातनं आल्या आहेत, पण म्या तमाशातनं आली. मना कोणाचा भरवसा नाही, तेव्हा तुम्ही या कागदावर सही करा." रामकाका अत्यंत मायेनं हौसाला म्हणाले, "हौसा, अगं तू असा भलता विचार करू नकोस. हे बघ, आपण सुखानं संसार करू. उद्यापासून तू लुगडं कमरेबरोबर बांधायचं, लांब हाताची घट्ट गाळ्याची चोळी घालायची, केसांना द्रुपासारखं." त्यांनी आपली जीभ चावली आणि म्हणाले, "तू केसांना तेल लावून घट्ट मधल्या भांगाचा आंबाडा घालायचा, केसांचे फुगे काढायचे नाहीत, डोळ्यात काजळ घालायचं नाही, तसंच कोणाकडे बोलायला जायचं नाही. फक्त ह्या चुलीकडे बसून माझ्यासाठी भाकऱ्या करायच्या." रामकाका हे सांगत असताना त्यांच्या पलंगाच्या कडेला हौसा तो कागद हातात घेऊन गालावर हात ठेवून त्यांचं बोलणं ऐकत होती. नंतर ती आपला हसू दाबत म्हणाली, "हां, आता पुढं काय ते बोला." रामकाकांना मूर्खासारखं वाटलं. आपलं हे बोलणं हौसाला पटलंय असं त्यांना वाटलं. तसे ते हुरूपानं म्हणाले, "आणि हे बघ हौसा, मला प्रत्येक वर्षी तुझ्यासारखं गोरं गोमटं पोरगं हवं. मला 5 पोरं हवीत." ते ऐकून हौसा हर्षवायू झाल्याप्रमाणे खाली जमिनीवर बसून हसत सुटली होती. ती इतकी हसत होती की आता तिच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. हे बघून रामकाका जरा चिडून म्हणाले, "हौसा, यात इतकं हसण्यासारखं काय आहे?" हौसा हसतच म्हणाली, "अहो, मी माझ्या तमाशा फड घेऊन गावोगावी जाणार आणि हो तुम्हासनी भाकरी खाऊ घालाया माई आई असणार आहे. मग 5 पोरं कशी हो काढू?" तसं रामकाका ओरडले,
हौसे, मी तुला माझ्या वाड्याची चूल दिली, ती तू सांभाळ. तमाशाचं नावही काढायचं नाही. तुला आता तसल्या पैशाची गरज नाही. तुला इथे काही कमी पडणार नाही याची दक्षता मी घेईन. आणि हे बघ, आपल्याला 5 पोरं झाली की नंतर मी या कागदावर सही करेन. ते ऐकून हौसा घृणेनं त्याच्याकडे बघत म्हणाली, आता तुम्ही तुमच्या त्या 5 लेकराची वाट बघत एकलंच झोपा. मी चाललो आईच्या जवळनी जाया. ती रागानं तो कागद घेऊन गेली. आमची हौसाबाई आमच्या मांजरीवाडीत बरोबर 6 दिवस त्या कागदावर सही मागत रामकाकांशी भांडत राहिली आणि शेवटी हौसाला कळलं की हा गडी काही आपल्याला फासणार नाही. हा सुका बोंगील आपल्याला चुलीकडच्या भाकऱ्या बाडवायला आणि 5 पांडव काढायला लावणार आहे. तशी ती रंगेल हौसा भलती चिडली आणि कर्मधर्म संयोगानं तिचे ते जुने मित्र भवानी पाटील तिला भेटायला जीप घेऊन आले. तेव्हा रामकाका, दौलती काका, लिंबोणे काका त्यांना अडवायला वाड्याच्या बाहेर आले. तेव्हा त्यांना बघून चेव चढलेली हौसा वाड्याबाहेर आली आणि रामकाकांच्या अंगावर वसकन ओरडून रामकाकांनी तिला बांधलेलं डोरलं आपल्या गळ्यातून ओढून काढून रामकाकांच्या अंगावर फेकत किंचाळली, मुडद्या, अरे पापाच्या पित्र्या, तुझ्या भाकऱ्या बाडवायला आणि तुझे 5 पोरं काढाय भाड्या, तुझ्यासारखी एखादी शेतातली पोरगी का नाही बघितली ती? हां, हे डोरलं घाल तुझ्या चुलीमध्ये. माया समद्या गोतावळ्याचा खर्चाचा मना पायका दे, म्या तुला काडीमोड देतो, चल महापायका टाक, नाही तर म्या तुला जोड्यानं हानीन. तसं लिंबोणी काकांनी, दौलती काकांनी काही नोटा काढल्या, तिच्या अंगावर फेकल्या आणि म्हणाले, भावाने, आता आम्ही तुला जोड्यानं हाणण्या अगोदर तू तुझ्या त्या गोतावळ्याला तुझ्या या पाटलाला घेऊन इथनं निघ. या राम्यानं तुझ्याशी काडीमोड घेतल्यानंतर काही रुपये आम्ही तुला देऊ, पण पुन्हा मांजरीवाडीच्या आसपास फिरकायचं नाही. त्याच दिवशी शिरगुप्पीच्या वकिलाकडे जाऊन रामकाकांनी हौसाला सोडचिठ्ठी दिली. सातमाईंनी भाष्य केल्याप्रमाणे बरोबर 6 दिवसांनी हौसा जशी वावटळीसारखी आली तशीच निघून गेली. हौसा गेल्यानंतर किन्ना काका धावत रामकाकाकडे येऊन म्हणाले, राम्या, अरे ती हौसा खरंच गेली? तसे तिथे असलेले दौलती काका म्हणाले, का रे किन्ना, तुझा एखादा खजिना घेऊन का ती पळाली? नाही, तू असं धावत पळत आला म्हणून विचारतो. किन्ना काका हसत म्हणाले, अरे मी त्या हौसाचा तमाशा रात्री माझ्या वाड्यात ठेवणार होतो. मी हौसाला मोठी बिदागी देणार होतो. तो विनोद ऐकून मात्र रामकाका हसत हसत पुढे येऊन किन्ना काकांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, मग जा की पळ किन्ना, अजून ती काही फार लांब गेली नसेल. कधी नाही ते आमचे किन्ना काका भाऊक झाले आणि म्हणाले, राम्या, अरे मंगी वहिनींसारखी पत्नी मिळायला भाग्य लागतं मर्दा. आपण साधं चणे खाणारे शेतकरी, ते लोखंडाचे चणे, आपण चावणार कसे ते? आणि रामकाकांनी हे खरं बोललास रे किन्ना असं म्हणून आपली मान हलवली आणि खऱ्या अर्थानं ते हौसा प्रकरण आमच्या रामकाकाच्या आयुष्यातनं कायमचं निघून गेलं. हौसा आणि तिचा गोतावळा गेल्यानंतर आमचे रामकाका आपल्या दोन्ही दादा आणि वहिनींसह सातमाईंच्या वाड्यावर आले. आल्या त्या आजीची, मंगी काकूची अगदी पाय धरून माफी मागून रडले. तेव्हा आजी म्हणाली, अरे राम्या, पोराची चुकी झाली म्हणून आय का आपल्या पोराला घराबाहेर काढते? आता सगळं विसरून जा हो. त्यावेळी मंगी काकूचे पाय धरून माफी मागणाऱ्या रामकाकांना आमच्या फार फार चांगल्या मंगी काकू म्हणाल्या, भाऊजी, असा माहे पाय धरू नका. अहो, तुमचा त्यो बोलना मना त्या नारळवानी आहे. नारळ तर थवूच झाडा वाचला तरी तो खाली पडला तर त्यात गोड पाणी असते. आता तुम्ही समद इसरून जावा आणि तुमच्या वराडाला मना बोलवा. त्यानंतर रामकाका नागो काकांचे, शिवा काकांचे, रामदास काकांचेही पाय धरून रडले. तेव्हा रामदास काकांनी त्यांना जवळ घेतलं. ते गहिवरून म्हणाले, अरे राम्या, आपण भाऊ लहानपणी भांडत होतो, नंतर एकत्र खेळत होतो. आता आपण तसेच भांडलो आणि गड्या जिच्यामुळे हे भांडण झालं ती दूर पळाली की साताऱ्याला. आता त्या वाईट गोष्टीची आठवण सध्या तरी नको. आणि त्याच क्षणी आमचे आणि रामकाकांचे सगळे मतभेद मिटले होते. ते नंतर तातूला जवळ घेऊन म्हणाले, तातू, त्यावेळी तू जे वागलास त्याचा मला अभिमान आहे. नंतर त्यांनी सातमाईंच्या पारावर जाऊन नाक घासून क्षमा मागून ते सगळं वाईट प्रकरण कायमचं संपवून टाकलं होतं. अशी सगळ्यांची माफी मागून आमचे रामकाका तडक द्रुपाच्या वाड्याकडे गेले. त्यावेळी द्रुपा शेण्या अंगणात थापत होती. रामकाका गेले तसं त्यांच्याकडे न बघता तिने चटकन उठून हात धुवून ती आपल्या खोलीकडे पळाली. तेव्हा रामकाका तिच्या खोलीचं दार ठोकत म्हणाले, द्रुपे, दार उघड, मी चुकलोय. तरीही द्रुपानं दार उघडलं नव्हतं. तेव्हा द्रुपाचा बा आत येऊन ओरडला, राम्या, अगोदर माझ्या वाड्यातनं बाहेर निघ. पुन्हा द्रुपाचं नाव घ्यायचं नाही.
अरे हा वाडा तुझ्या साताऱ्याचा तमाशा नाही, कव्वाही उठावा आणि द्रुपा द्रुपा करत यावं. जा आता आम्हाला सुखानं भाकरी खाऊ दे. आणि रामकाका द्रुपाचे हुंदके ऐकत आपल्या वाड्यात येऊन पार्वती वहिनीच्या चुलीजवळ बसले. तेव्हा त्या हलकेच त्याला म्हणाल्या, राम्या, पोरा गरम तव्यावर टाकलेली भाकरी चटकन फुगते आणि थंड तव्यावर टाकलेली भाकरी तव्याला चिकटते. आता तू द्रुपाची भाकरी थंड तव्यावर घालू नकोस, तवा गरम व्हायची वाट बघ. आमच्या रामकाकांचं हे लग्नाचं प्रकरण आमच्या मांजरीवाडी चांगलं महिनाभर जाम गाजलं. नंतर ते तसंच शांत होऊन आमची मांजरीवाडी पुन्हा आपल्या नित्य कामकाजात बुडून गेली. त्यावेळी त्या कोणालाही त्या साताऱ्याच्या हौसाची आठवणसुद्धा राहिली नव्हती. त्यावेळी एक घटना घडली होती. ज्यावेळी सातमाईने आमच्या नागोकाकांच्या तोंडून हौसा फक्त 6 दिवस मांजरीवाडीत राहून नंतर ती भवानी पाटलांबरोबर निघून जाईल आणि त्यानंतर रामकाकांचं आणि द्रुपाचं लग्न होऊन त्यांचा वाडा मुलाबाळांनी भरून जाईल असं सांगितलं होतं. त्यावेळी दौलती काकांनी आणि लिंबोणे काकांनी रामकाकांचं लग्न नंतर द्रुपाशी होईल ही गोष्ट त्यांना सांगितली नव्हती, कारण रामकाकांचं लग्न झाल्यावर द्रुपा त्याच्याशी पुन्हा लग्न करेल ह्याची शाश्वती त्यांना नव्हती. आता त्या दोघांचा सातमाईंवर विश्वास नव्हता अशातला भाग नाही, पण घडलेली गोष्टच इतकी विचित्र होती की त्या सर्वांनी रामकाकांना हौसा फक्त 6 दिवस राहून नंतर त्या भवानी पाटलाबरोबर निघून जाईल असं सातमाईंनी सांगितलं आहे, तरी त्यांनी द्रुपाशी लग्न करावं असं त्यांना सांगितलं. तेव्हा रामकाकांनी त्या कोणाचं ऐकलं नाही आणि त्यानंतर काय व्हायचं ते होऊ दे म्हणून नंतर कोणीही रामकाकांसमोर द्रुपाचा विषय काढला नाही. नंतर आमचे रामकाका आपल्या शेतीकामात बुडून गेले तरी त्यांच्या डोळ्यासमोर सतत आपल्या अंगणात बसून सुपात काही ना काही घेऊन पाखडत बसणारी, शेण्या थापणारी आणि मिरचीच्या मळ्यात बोलवून तिला असं वेडंवाकडं बोलल्यावर लाजेनं आणि दुःखानं लाजाळूच्या पानासारखी मिटून गेलेली द्रुपा आठवत होती. त्यावेळी तिच्या सुंदर बिनकाजळाच्या डोळ्यातनं बघणारे ते मोत्यासारखे अश्रू आठवत राहिले होते. त्यांना आत्ता हेच कळत नव्हतं की आपण तेव्हा असं वेड्यासारखं का वागलो. त्यात त्यांना आता असंही वाटलं होतं की आपल्या हातात अस्सल सोनं असताना आपण त्या सोन्याच्या मुलामा दिलेल्या पितळेवर का भाळलो. खरोखर घरच्या आणि तमाशातल्या बाईत फार फार फरक असतो. पण आता काही उपयोग नव्हता. द्रुपाचा बा आता तिला योग्य असा तरुण शोधायला लागले होते. रामकाका नागोकाकांजवळ जाऊन म्हणाले, नागो, मी सातमाईंची आण घेऊन सांगतो, मी त्या हौसेला स्पर्शसुद्धा केला नव्हता, मला फक्त माझी द्रुपा हवी आहे. तसे आमचे नागोकाका म्हणाले, राम्या, नाराज होऊ नकोस. सातमाईंनी कौल दिला आहे की तुझं लग्न द्रुपाशीच होऊन तुझा वाडा तुमच्या मुलाबाळांनी भरून जाईन, तेव्हा राम्या तुला पुढे उडी मारायला हरकत नाही. ते ऐकून रामकाकांनी खरं सांगतोस नागो असं म्हणून त्यांना आनंदानं मिठी मारली. नागोकाका हसत म्हणाले, अरे राम्या, मी द्रुपा नाही आहे, मला सोड. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपल्या पार्वती वहिनींकडनं पुरणपोळ्या करून हट्टानं त्या सातमाईंना खाऊ घालून द्रुपासाठी त्यांच्याकडे गाऱ्हाणं घातलं होतं. नंतर रामकाका आपले भाऊ आणि वाहिन्या आपल्याजवळ द्रुपाचा विषय काढतील म्हणून वाट बघत राहिले, तरी कोणी त्यांच्याशी द्रुपाबद्दल बोलत नव्हतं. आता द्रुपाशी काही बोलावं तर ती आता आपल्या वाड्याबाहेर येतच नव्हती. त्यात तिचा म्हातारा भाव वाड्याच्या दाराशी बसलेला असायचा, त्यामुळे रामकाकांची अगदी कोंडी झाली होती. एकदा ते आपल्या पार्वती वहिनींच्या चुलीजवळ जाऊन बसले तेव्हा त्यांचं असं येणं लक्षात आलेल्या पार्वती काकू त्यांच्याकडे न बघता आपल्या भाकरीच करत राहिल्या होत्या. तसे रामकाका म्हणाले, वहिनी, मी कधीचा इथे बसलो आहे. त्यावेळी तव्यावरची भाकरी कोळशावर शेकवत त्या म्हणाल्या, मला माहिती आहे की, बोला. तसे ते लहान मुलासारखे म्हणाले, हे काय वहिनी, माझ्याकडे बघ ना आधी. पार्वती काकू मुद्दाम म्हणाल्या, हे बघ पोरा, मला तुझ्याकडे बघायला वेळ नाही, तुला काय बोलायचं पटकन बोल. तसे ते सरळ म्हणाले, वहिनी, मी चुकलो, पण तुझी आण घेऊन सांगतो, मी हौसाला हातसुद्धा लावला नाही ग. ते ऐकून पार्वती काकू तव्यावर भाकरी टाकत म्हणाल्या, अरे ते आम्हाला माहिती आहे की, आणि तू तिला हात कसा लावणार. तिने तुला हात लावायला तर द्यायला पाहिजे. तिला तू नको होता, तुझी शेतीवाडी, वाडा, जनावरं, मळे हवे होते, तुला ते कळलंच नाही. तसे रामकाका चटकन म्हटले, वहिनी, मला द्रुपा हवी. भाकरीवर पाणी थापणाऱ्या पार्वती काकूंचे हात थबकले. त्या हलकेच म्हणाल्या, राम्या, आमच्या द्रुपाला कंबर लचकावत चालता येत नाही का तिला नाचता येत नाही. सैल केसांचे फुगेसुद्धा तिला जमत नाहीत. तिला फक्त भाकऱ्या बडवणं, घरचं कामकाज करणं एवढंच जमतं.
त्यात तिच्या जवळ गेलं की मला आणि रमीला येतो तसा शेणाचा वास तिलासुद्धा येतो. परत आमच्या साध्या द्रुपाला तिच्या चुलीजवळ बसून कांदा भाकरी खाणारा नवरा हवा, असा 8-8 दिवस तमाशाला जाऊन राहणारा नवरा नको आहे तिला. आता तिला 1-2 स्थळं आली आहेत, होऊन जाईल तिचं लग्न. आपल्या पार्वती वहिनीचं ते लांबलचक भाषण ऐकून ते म्हणाले, वहिनी मी द्रुपाच्या चुलीजवळ बसून कांदा भाकरी खाईन, ती हवी तशीच मला हवी आहे, तू तिची आणि तिच्या बाची समजूत घाल. तेव्हाच बाहेरनं हे सगळं बोलणं ऐकणारे आमचे दौलती काका हसत हसत आत आले आणि म्हणाले, राम्या त्याची काही गरज नाही, मी आणि पार्वतीचं जाऊन द्रुपाची आणि तिच्या बाची समजूत काढली आहे. तेव्हा पार्वती काकू हसत म्हणाल्या, राम्या पोरा त्यावर मला आमची द्रुपा काय म्हणाली माहिती आहे? तिचा राम कसाही असला तरी तो फक्त तिचाच आहे आणि ती त्याच्याशीच लग्न करणार आहे. राम्या तिने आलेल्या सगळ्या स्थळांना नकार दिला आहे, वाटल्यास तू उद्या तिला मिरचीच्या मळ्यात बोलव. त्यावेळी रामकाकांनी हसत हसत आपल्या दादा आणि वहिनीच्या पायाला हात लावला. नंतर 8च दिवसांनी रामकाकाचं आणि द्रुपा काकूंचं शुभमंगल धूमधडाक्यात झालं आणि त्या लग्नाच्या पंक्तीत जेवणारे आमचे नागो काका म्हणाले, रामा तुला 3 मुलगे आणि 2 मुली होणार आहेत. तेव्हा द्रुपानं लाजून मान खाली घातली. लाजलेले आपल्या द्रुपाकडे बघून रामकाकांना वाटलं की आपण आपल्या द्रुपाला सोडून कुठे भरकटलो होतो. त्या लग्नाच्या पंक्तीत जेवणारे आमच्या रहीम मास्तरकडे बघून आमचे किन्ना काका जोरात म्हणाले, मास्तरांनो आमच्या कावत्या मावत्यानं त्यावेळी काय घडलं ते सगळं मला सांगितलं आहे. आता तुम्ही साताऱ्याला रात्रीच्या मुक्कामाला कधी जाणार? वाटल्यास मी येतो तुमच्याबरोबर. आणि आमचे रहीम मास्तर अगदी मुलासारखे लाजून हसले. तेव्हा माझी आजी किन्ना काकांना ओरडली होती, किन्ना गप जेव नाही तर घास गळ्यात अडकेला. अशा प्रकारे आमच्या रामकाकांचं शेवटी द्रुपाशी लग्न झालं आणि आमचे तमाशाच्या वेडानं भारावलेले रामकाका आपल्या संसाराला लागले. त्यांचं ते तमाशाचं वेड नंतर संपून गेलं, कारण त्यांना आता जाणीव झाली होती की तमाशाचे डोंगर दुरूनच साजरे दिसतात, पण त्या डोंगराजवळ गेल्यावर तिथले खाजखळगे जाणवतात. त्यापेक्षा आपल्या शेतातलं हिरवगार शेत बरं. तरी आमचे लिंबोणी काका मात्र कधी आमच्या वाड्यावर आजी आणि आत्याला भेटायला आले की म्हणत, आये आनंदी आक्के, अगं मी शिवा भक्ताकडनं रामेच्या नावानं पानं उतरून ती बाबळीच्या हाडळणीला ठेवली, तेव्हा त्या तमाशातल्या हाडळणीनं रामेची मानगूट सोडली, म्हणून तो सुधारला, नाही तर मोठा बाका प्रसंग होता बरं. त्यांच्या त्या बोलण्यावर त्या दोघी फक्त हसल्या, कारण त्या लिंबोण्या काकांना काय सांगणार होत्या. त्या हौसानं रामा काकांना झडकारल्यामुळे ते सुधारले का शिवा भक्तानं त्या हाडळणीला पानं ठेवल्यामुळे ते सुधारले? आता माझी आजी उगाच त्या प्रश्नावर आपले डोकं फोड करत बसत नाही, पण ती एवढं मात्र म्हणते, अरे लेकरा लिंबोण्या, आमचा राम्या त्या घडीच्या वाईट चक्रात फिरला आणि ते चक्र जेव्हा स्थिर झालं तेव्हा तो द्रुपाशी लग्न करून स्थिर झाला. आणि हे सगळे नशिबाचे खेळ असतात. आता तू उगाच त्याच्या नावानं पानं ठेवणं बंद कर. माझ्या बिचाऱ्या रमीचे ती पानं ठेवताना हात मोडून येतात, त्याच्या विचार कर. माझी आजी नंतर रामदास काकांना म्हणाली, रामदास, माणसानं आपल्याला होईल आणि पचेल तेवढीच भाकरी खावी, नाहीतर अपचन होऊन त्रास होतो बरं. नंतर रामकाकांना पहिला मुलगा उशिरा का होईना झाला होता आणि ते खऱ्या अर्थानं संसारात बुडून गेले. आता रामकाका म्हाळसादेवीच्या जत्रेला तमाशा आला की आमच्या सर्व पुरुष मंडळींबरोबर त्या तमाशाला जातात आणि नंतर त्या सर्वांबरोबर रात्री घरी परत येऊन सकाळी तमाशा विसरून आपल्या नित्य कामकाजाला लागतात. एकदा त्या हौसाबाईचा तमाशा शिरगुपीत आला होता, पण आमचे रामकाका त्या तमाशाला गेले नाहीत. कदाचित त्यांना पुन्हा त्या हौसाला बघायचं सुद्धा नसेल. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीचा पहिला भाग. या कादंबरीतलं प्रकरण रामदास काकांचं शुभमंगल गेल्या 3 भागात आपण ऐकलं. आज हे प्रकरण संपलं. पुढचं प्रकरण आहे रुही आणि मुंगळ्याचा रामोशी वाडीतला संसार. हे ऐकण्यासाठी भेटूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.